प्रत्येक गोष्टीचं पडसाद आयुष्यभर उमटत राहतात सर. मी कुरकुटे सरांचा राग समजू शकतो, पण निदान तुम्ही एकदा तरी खात्री करून घ्यायला हवी होती. काय खात्री करायला पाहिजे होती? त्या मुलानं सरळ सरळ तिचं नाव कुरकुटे आहे. मला वाटतं आपण अजूनही खात्री करून घ्यायला हवी. सगळ्या विद्यार्थ्यांना वर्गात बसवा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. ए चला वर्गात. हे चला चला वर्गात बसा. चल रे. मामी, बघितलंस रेश्मा, येऊन गेले ना घरातले, मागितली ना माफी. आईला शाळेत यावं लागलं त्याच्यामुळे. असल्या मुलांना ना खरंच स्वतःची लाज वाटली पाहिजे. आता तरी नीट ओळखलंस ना त्याला. मी म्हणत होते ना तसाच आहे तो. आजपासून असल्या मुलांची कसला संबंध ठेवायचा नाही मला तर. पूर्ण नाही ना तिचं. कसं ती दिवसभर अभ्यास आहे की अभ्यास करते, इकडे तिकडे काय नसतं तिचं. तुला कसं माहित? आता आहे का, आता एका वर्गात आहे म्हणल्यावर येतच की तेवढं लक्षात. इतके वर्ष आपण बी एकाच वर्गात आहे, तरी तुझ्या नाहीच लक्षात आलं की काय? हेच की माझं बी अक्षर चांगलं आहे. अगं तुझं अक्षर आहेच की चांगलं, त्यात काय वादच नाही, पण वय केवढाची सांग. चल येतो मी. होतो. बर चल मी जातो. अरे लगेच कुठे चाललास? बस की चहा करते. आता चहा कशाला, आता तुझा आया पब येतील. मग त्याला काय होतंय? तुला काय ओळखत नाही तू ते? तूच आता येत नाहीस पहिल्यागत, तरी मी सारखा विषय काढते तुझा. का नाही म्हणजे निघतोस की विषय घरात. तुला वही पाहिजे होती ना? मी उद्या आणते वही कुणाची तर, ज्याची पूर्ण असेल त्याची. कुणाची तरी कशाला, केवढाचीच आण. का नाही म्हणजे ती तोंडावून जरा हुशार वाटते, तिची 100% वय पूर्ण असणार आणि तिचं अक्षर बी चांगलं असेल. माझं अक्षर नाही वय चांगलं. अगं हाय की, पण तुझी आता. शिक्षकांनी आईबापाची भूमिका पार पाडायची असते, पोलिसाची नाही. आणि यापुढे माझ्या आईला शाळेत बोलवायचं नाही. जे काय असेल ते मला सांगायचं, मी येत जाईल. अडाणी आहे ती, तिला तुमची शाळा कळत नाही, पण मला चांगली कळते आणि उत्तर बी देता येतं. आता येळ येऊ द्या. आणि आब्या तू घाबरू नका. अरे नियतीच्या शाळेत खऱ्याला मरण नाही आणि खोट्याला थारा. आय चल. हे सगळं काय सुरू आहे सर? सगळी शाळा बघते आणि या वयात घडलेल्या. तो बी तुझ्यासारखा असला म्हणजे किती भारी ना. माकडा कौतिक नको करू. अनाब्या अरे घरापर्यंत नको येऊन देऊ. आधीच माहिती नाही आजारी असते, अजून नको तिच्या डोक्याला ताप. कळलं का तुला? लय लागलं का? नाही, पण तू शाळेसमोर रडलीस ते नाही आवडलं मला.
तेच लय दुखलं. आईला हो केला का अभ्या? कबड्डीची मॅच हारला म्हणून नाही घातली असणार मुत्तारीत त्यानं. मध्या हे शिवाय न देता मी सांगू शकला असताच केला का तू? हो, तू मोठा लय सभ्य बोडायचा नाहीस का? सागरची तीच लायक आहे, शिव्याच दिल्या पाहिजेत त्याला. मग त्याला मुत्तारीतच आणायचा का? चड्डीचा मुतला पाहिजे. मुत्तारीत जाताना मारला पाहिजे, येताना कसं काय चड्डीत मुत्तल? अरे मग कसाही हल्ला तरी तो चड्डीत मुतणारच नाही, कारण पेन घालते ती. ए आई घाल की तुझी. इथं झालंय का तुझं काय चाललंय? सागर लहानाचं प्लॅनिंग तुझ्यासाठीच म्हणतो ना मी अभ्या. आणि तू म्हणजे सांगू की ही जी दाढी वाटतात ना पोरं आपण नुसती कापसागत असतात आणि महत्वाचं म्हणजे भित्री बी असतात. त्यामुळं मी बी आणू शकतो तसनी. होय चालतंय, मग तू जा ना, आम्ही नाही येत. अरे बाबा तसं नाही, म्हणजे सगळ्यांनी मिळून कापसाची हवा काढूया की. अरे पण हाणामारी करून काय होणार आहे? काय गेलेलं नाव परत येणार आहे का? अरे गांधीजींच्या हातात काठी होती, तरी त्यांनी ती काठी कधीच न उचलता भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे जर असलं बोलणार असशील ना तर मी शाळेत येत नाही. हे असलं ऐकून माझं डोसकं दुखायला लागले. माझं पोटात दुखतोय. माझं बहुतेक माझ्याकडे दुखतंय रे मध्या. हा, तुझा बारका भाऊ दुखत असेल. मला कुठं आहे बारका भाऊ? आणि तसं बी मला लागलं त्याला कसं दुखल? बराबर आहे, तुला नसेलच. हे तर तुझी उंची वाढ ना, त्याची कुठं वाढणार आहे दावा. बर काय करायचं ते सांग. अरे कशाला? करा की, अजून मस्करीच करा. जा आई घाल, नको लय भाऊ खाऊस. ऐका, आपल्याला काय बी करून त्याची वय घेतली पाहिजे.